morning to all. Last period we see measurement of length, mass and time. आपल्याला मागच्या पिरियडला आपण लेंथ, मास आणि टाइम याचं मेजरमेंट कसं करायचं आपण ते बघितलेलं आहे. नाउ वी हॅव टू सी डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज. नवीन पॉइंट पाहायचा आहे. व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज. As mentioned earlier, we know that the derived quantities can be expressed in terms of the combination of the 7 fundamental units or 7 fundamental quantities. आपल्याला माहित आहे कोणतीही derived quantity जी आहे that derived quantity will be expressed in the combination of 7 basic or fundamental quantities or units. For convenience we have to denote for the symbols of basic fundamental quantities are length will be denoted by L, mass will be denoted by M, time will be denoted by T, temperature is denoted by K, electric current will be denoted by I, luminous intensity is denoted by C, and the amount of substance will be denoted by mole. Means for convenience these fundamental quantities will be denoted by the symbol L, M, T, K, I, C and mole. Now we have to define what is mean by dimension of a physical quantity. The dimension of a physical quantities are the powers to which the fundamental units must be raised in order to obtain the unit of the fundamental quantity or unit of that physical quantity. This is the definition of dimension. Dimensions are the powers to which fundamental units must be raised in order to obtain. आपल्याला फंडामेंटल युनिट्स चे पॉवर अशा प्रकारे रेज करायचे टू ऑब्टेन the unit of the given physical quantity. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला काय ऑब्टेन करण्यासाठी युनिट ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनचा यूज करायचा. डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटीज आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड इन ऑर्डर टू ऑब्टेन the unit of the fundamental quantity. Unit of that physical quantity. Unit of the physical quantity. That means the derived quantity will be represented in terms of the appropriate powers of the concerned physical quantities are known as the dimensional formula. त्याला काय म्हणायचं? डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला जी डिराइव्ड क्वांटिटी एक्सप्रेस करायची आहे इन टर्म्स ऑफ द पॉवर्स ऑफ द फंडामेंटल सिम्बॉल्स, पॉवर्स ऑफ द फंडामेंटल युनिट्स, पॉवर्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज, अँड दॅट इक्वेशन इज कॉल्ड एज डायमेन्शनल फॉर्म्युला. Now we have to obtain the dimensions of some physical quantities. आपल्याला काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स ऑब्टेन करायचे. त्याच्यामध्ये पहिली फिजिकल क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी. आता आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे आपल्याला ऑब्टेन करायचं डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम
म्हणजेच डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन डायमेन्शन ऑफ टाइम. आता आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डिस्टन्स इन टर्म्स ऑफ लेंथ. म्हणजे आपल्याला माहिती की एल 1 पॉवर ठिकाणी 1 आणि टाइम साठी आपल्याला मिळेल टी L1 T1. आता एक लक्षात घ्या, while representing dimension of the given physical quantity it will be always represented in square bracket. स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला डिनोट करायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आणि वी हॅव या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा कॉमा किंवा या ठिकाणी यूज करायचं नाही. म्हणजे आपल्याला इथे मिळेल या ठिकाणी इट इज इक्वल टू L1 T-1 म्हणजे T+1 न्यूमरेटरला गेला तर होईल त्यासाठी T-1. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट सेकंड. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स किंवा व्हेलॉसिटी अपॉन डिस्प्लेसमेंट. म्हणजे ठिकाणी डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे व्हेलॉसिटीची डायमेन्शन डिवायडेड बाय डिस्टन्सची डायमेन्शन. आता या ठिकाणी व्हेलॉसिटीची डायमेन्शन आपण या ठिकाणी ऑब्टेन केली आहे L1 T-1. परत या ठिकाणी डिस्टन्स साठी म्हणजे आपल्याला या ठिकाणी परत L1. म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय मिळेल L1 आणि L1 वर गेल्यानंतर L-1. L+1 आणि L-1 गेट कॅन्सल. वी गेट ओनली T-1. त्याच्यानंतर आहे करंट. Dimension of current, we know that the formula for current is charge into time. Current is equal to charge upon time, charge upon time, or we get charge is equal to time into current. Current into time. म्हणजे या ठिकाणी आपल्याला करंटचं आपल्याला डिनोट करतो आपण I. इलेक्ट्रिक करंट विल बी डिनोटेड बाय I आणि टाइम या ठिकाणी T म्हणजे आपल्याला I1 इंटू T1. ठीक आहे. हे झाल्या 3 फिजिकल क्वांटिटीज और आपण फॉर्म्युले घेऊन ऑब्टेन केलेला आहे. व्हेलॉसिटीचं म्हणजे आपल्याला L1 T-1, व्हेलॉसिटी ग्रेडियंट आपल्याला मिळेल T-1. याच्यानंतर आपल्याला मिळेल करंट इज इक्वल टू I1 T1. आता याच्यानंतर आपल्याला मिळेल फोर्थ क्वांटिटी म्हणजे प्रेशर किंवा आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज घेऊ. Now the next physical quantity is density. We know that density is equal to mass per unit volume. आता we know that for mass m1 आपण volume साठी the formula for volume is L cube. L to the power 3. Length multiplied by breadth multiplied by height, that is L cube. आपल्याला या ठिकाणी डायमेन्शन M1 L3 T0 M1 L3 आणि T0 ही झाली डेन्सिटी. नंतर एक्सेलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू आपण व्हेलॉसिटीची डायमेन्शन ऑब्टेन केली आहे L1 T-1 divided by for time it will be T1. We get L1 T+1 गेल्यानंतर T-1 होईल म्हणजे T-2 म्हणजे ठिकाणी M0 L1 T-2 अशा प्रकारे. त्याच्यानंतर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटम P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. एक्सेलरेशन डिनोटेड बाय A. मास साठी या ठिकाणी आपल्याला M1, व्हेलॉसिटी साठी आपल्याला L1 T-1. इट इज इक्वल टू म्हणजे आपल्याला M1 L1 T-1.
त्याच्यानंतर या ठिकाणी फोर्स डिनोटेड बाय एफ. फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू एक्सेलरेशन. या ठिकाणी मास साठी या ठिकाणी m1, एक्सेलरेशन आपण या ठिकाणी ऑब्टेन केलेलं आहे L1 t-2. इट इज इक्वल टू m1 L1 t-2. त्याच्यानंतर आहे इम्पल्स ऑफ फोर्स. दॅट इज इम्पल्स. इट इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. F into t, we get for force m1 L1 t-2 आणि in time साठी t1. Here m1 L1 t-2 आणि t+1 t-1. m1 L1 t-1. This is the formula for the impulse. Later on we have to see three more physical quantities which we have to obtain. Next quantity is work, denoted by W. Work means force multiplied by displacement. F into x. Force multiplied by displacement or distance. Now we know that the dimension for force is m1 L1 t-2 into displacement साठी परत आपल्याला मिळेल L1. इट इज इक्वल टू m1 L1 आणि L1 L2 होईल आणि t-2. m1 L2 t-2. This is the dimension for work. Later on we have to see the dimension for kinetic energy, half mv square. It is equal to या ठिकाणी मास साठी मिळेल आपल्याला m1 आणि व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे L1 t-1 आणि याचा स्क्वेअर आहे. तर मग आपल्याला करता काय माहिती m1 L1 आणि L2 आणि t-2. दिस इज द dimension for kinetic energy. And the last quantity which we have to see is pressure. Pressure is equal to force upon area. Again, force साठी आपण पाहिलेला m1 L1 t-2 and for area means length multiplied by breadth म्हणजे L square. It is equal to m1 L1 आणि L2 आहे. वर गेल्यानंतर -2 होईल. m1 L-1 t-2 is the dimension of the pressure, physical quantity pressure. म्हणजे या ठिकाणी आपण ह्या सर्व डायमेन्शन पाहिल्यात आणि ह्या डायमेन्शन तुम्हाला नीटच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कोणतेही एखाद्या एक क्वांटिटी असतेच की ज्या ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन विचारतात. म्हणजे डायमेन्शन विल बी ऑलवेज रिटन इन स्क्वेअर ब्रॅकेट अँड देयर इज नो एनी कॉमा or full stop between these physical quantities, symbols of the physical quantities. अशा प्रकारे डायमेन्शन झालेत. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डायमेन्शनल अनालिसिस चे युजेस. ह्या डायमेन्शनल अनालिसिस चे युजेस which we have to see in the next period after Diwali vacation. Thank you.